नमस्कार मंडळी, मी रेखा कोळी तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते. तर आजचा विषय खूप गमतीशीर आहे बघा, आणि जेणेकरून मला सगळ्यांनी सांगायचं की हा विषय तुमच्या बाबत घडलेला आहे की नाही. तर आपण दिवसभराचे काम करतो, काम झाल्यावर आपण निवांत बसतो पण आपण एकटे पण बसत नाही. आपण आपल्या बरोबरच्या आपल्या वयाच्या माणसांसोबत आपण बसतो. ते कोणी असो, एखादी बाई असो, एखादा पुरुष असो, पण बसतात हे नक्की असतं. पण बसताना ह्यांचे विषय बरं वाईट किंवा जे काही असतं, दुखलं खुपलं बरं, काय चाललंय काय नाही, असे विषय न घेता विषय त्यांचं जनरली म्हणजे काय असतं माहिती आहे का, की आता ह्या विषय ऐकून मला पण हसूच येते आणि मी तुम्हाला बोलायचं कसं म्हणून आता मला पण काही समजत नाही, पण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करते की हा, होय ग, तुझी सून कुठं गेली होती आणि तू कुठं दिसली नाहीस. तुझी सून ह्याच्यासोबतच बोलत होती, तुझी सून त्याच्यासोबतच बोलत होती, आणि तुझ्या सुनेन तुला काय बोललं का, तुला काय सांगितलं का. हे अशा ह्यांच्या 12 चौकशा. ह्या झाल्या बायकांच्या गोष्टी. आणि पुरुषांच्या काय रे, आज तुझी बहीण तिथं गेली होती, आज तुझी बायको तिथं बोलत उभी राहिली होती, ते असं आहे ते तसं आहे. अरे किती चांभार चौकशा करता तुम्ही. बोलायला बसलेत तर बसा ना बोलायला. जरी कोण बोलत असेल, कुठल्या पुरुषासोबत बोलत असेल किंवा कुठल्या बाईसोबत बोलत असेल, तर ते एकमेकांना शिकवूनच देतात का. बरं, पुरुषांसोबत बोलत असेल तर ती नेमकी तिला दुसरी भावना नाहीच आहे का. ती भावाप्रमाणे धरू शकत नाही का, वडिलांप्रमाणे धरू शकत नाही का. जगात अशी कित्येक नाती आहेत की चांगली, आणि तुम्ही बघा की हा दोघं आजकालच्या जमान्यात असं आहे ना, की सख्खे बहीण भाऊ जरी रस्त्याने चालले तरी हा हे ना, हे काहीतरी वेगळंच भानगडी दिसते. अरे तुम्ही काय लोकांची मापं काढायला बसता का तुम्ही. पण तुम्ही लक्षात ठेवा की हे लोकांची मापं काढता काढता कोण ना कोण असं असतं की ते तुमच्या माघारी तुमचं सुद्धा नाव घेत असतं. पण जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांचं जे काय चाललंय त्यात डोकावून बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ताटात काय वाढलं हे बघून घेणं महत्त्वाचं असतं. आणि बायकांना माझं हेच सांगणं महत्त्वाचं आहे की तुम्ही ह्या ज्या चौकशा करता की बाई तुझी सून इथं गेली, तुझी सून तिथं गेली, तुझी सून अशी म्हणली, किंवा तू नसताना तुझी सून बाहेर गेली, काहीतरी कामं असतात, बायका बाहेर जाऊ शकतात, येऊ शकतात. आता पहिल्यासारखेचे दिवस नाही आहेत, सगळं बायकांना सुद्धा पुढं होऊन जायला लागतं. एक एक बाईच्या घरात करायला पण कोणी नसतं, पण पाठीमागं नावं ठेवणारे मात्र भरपूर असतात. का बरं, ते बाई स्वतःहून काम करते म्हणून, ती स्वतःहून जाते म्हणून. तुम्ही बाई जर बाईला समजून घेत नसेल तर बाहेरचे लोक काय समजून घेणार आहेत. आणि ह्या गोष्टीला मुळात चौकशा करणे म्हणत नाही, तर पाठीमागे एखाद्याची निंदा करणे असं माझ्या मताने स्पष्ट शब्दात बोलतात. आणि ह्या गोष्टी कुठं ना कुठं मी अनुभवते, मी बघते, मी ऐकते, म्हणून मला ह्या गोष्टी तुम्हाला शेअर कराव्याचं वाटतं की हा, अशा गोष्टी जर झाल्या तर ह्याच्यामुळे काय होतं, दुसरं काही नुकसान होत नाही. आमचं पण काही होत नाही, तुमचं पण काही होत नाही. नुकसान इतकंच होतं की माणूस माणसातनं उठतो, त्या माणसाला परत किंमत मिळत नाही, आणि मुळात माणूस विश्वासाने कुठल्या गोष्टी सांगायला बघत नाही. आणि त्यात कसं आहे की तुम्ही स्वतःहून भांडणं लावून घेता तुमच्या घरामध्ये की हा, की ही अशी बोलली, ती तशी बोलली, मग तू विचारायला जाणार, मग ती बघायला जाणार, मग हिला बोलवा तिला बोलवा, मग तुमच्या रोजवात घालण्याच्या पद्धती. काय गरजच काय पडली, तुम्ही तुमच्या मैत्रिणीरूपी बोला. जर एखाद्या मैत्रिणीसमोर जवळ चांगल्या गोष्टी जर खपत असेल, ती कुठं कोणाला बोलणार नसेल, तर अशा तुम्ही मैत्रिणींसोबत किंवा मित्रांसोबत त्या गोष्टी शेअर करा. हेच मला इतकं सांगायचं होतं आणि हेच मला बोलायचं होतं. ह्या बायकांच्या पोटात किंवा पुरुषांच्या पोटात 10 भाकरी खपतील पण एक भाकरी खपणार नाही, ह्यासाठीच म्हणते. की एखादी गोष्ट जर खपायची नसेल तर तू एकाच्या तोंडी 10च्या तोंडी जात असेल, तर मग तू तू मित्र म्हणून किंवा तुम्ही मैत्रीण म्हणून काय किमतीचे असणार आहेत समोरच्यांसाठी. माणूस कुठल्या तरी गोष्टी कुठल्या तरी आशेनं सांगतं की आज आपण ही गोष्ट सांगितली तर ह्यातनं आपल्याला काहीतरी वेगळा सल्ला मिळेल, चांगलं काहीतरी बोलतील. पण असं नसतंच नाही. इथं कसं असतं की हां, आपण बोलायचं, सगळ्या समोरच्यांचं बोलून काढून घ्यायचं, पण दुसऱ्यापाशी जायचं आणि तिथं निंदा करायची. काय देणं घेणं काय आहे? त्यांच्या निंदा करून तुम्हाला काय मिळणार आहे? पण इतकं लक्षात ठेवा, ज्यांची तुम्ही निंदा करता ना त्यांच्यासाठी ते फायद्याचंच असतं. ते माणूस तुम्हाला ओळखू लागतं, ते तुमच्यापासून सावध होतं, आणि मुळात तो माणूस एक एक पायऱ्या वर चढत असतो, ते पण यशाच्या, आणि तुम्ही पाठीमागं तिथेच बसता. त्याच्यामुळे तुमचं तुम्हीच ठरवा की आपण चौकशा करायच्या, निंदा करायच्या, चांगलं बोलायचं का वाईट बोलायचं. बसा, एकत्र राहावा, एकत्र करा, हे सगळ्यांसाठीच मान्य आहे हे.
फक्त इतकंच करा की कोणाची निंदा नालिस्ती करू नका, कोणाला नावं ठेवू नका. एखादा जर समोर जात असेल तर त्याला पाठीमागं बोलू नका. आज तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांना बोलले, तुम्ही दुसऱ्यांच्या नवऱ्यांना बोलले, तर तुमच्या पण नवऱ्यांना बोलणारे, तुम्हाला पण बोलणारे आहेत, आज मला पण बोलणारे आहेत. मी तुम्हालाच म्हणून ज्ञान सांगत नाही, पण मी जे गोष्टी अनुभवते, मी ज्या गोष्टी बघते, मला तेच तुम्हाला सगळ्यांना सांगायच्यात. आणि मला नक्कीच सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं की ह्या गोष्टी तुम्ही किती जणांनी मला म्हणजे सांगा की तुम्ही किती जणांनी ह्या गोष्टी अनुभवल्यात किंवा हे खरं आहे की खोटं आहे. तर आजचा विषय हाच होता. इतकंच मला बोलायचं होतं. पुन्हा एकदा बोलू आपण नवीन विषयावर. नमस्कार.